हॅलो शेनव्या, खय आहेस तू? आत्ताच्या आता फायर ब्रिगेडला बोलून घे. नाही तू बोलव. मी सगळी जालपोल करणार आहे आज. जालपोलीचं सगळं ठरलेलंच आहे माझं. कोलवणकराची मोरी, मसूरकराचा आंबा सगळं जाळून टाकणार आहे मी आज. जिथं जिथं मी तिच्याबरोबर शेण खाल्लंय ना ती सगळी जागा जाळून टाकणार आहे मी. नाही मला काही ठेवायचंच नाही माझ्या प्रेमाची निशाणी. मला सगळं जाळून टाकायचं आहे. ओके. अरे काय केलं म्हणजे? अरे तिने लग्न करते पत्रिका छापला नाही, माझ्या हातात आले. वसाडी परवा माल्यावर भेटली, एक पण अक्षरान बोलली नाही मला. आता ती येऊ दे, मी तिच्या अंगणात आलोय, तिला जाब विचारणार आहे. हा तू मला फोन करू नको, हा फोन पण मी जाळून टाकणार आहे. ठेव. पारो, पारो बाहेर ये. पारो बाहेर ये. माझ्या सच्च्या प्रेमाला उदार मध्ये ठेवायचं नसेल तर बाहेर ये. कुठली कुत्री भुंकतायत सकाळी सकाळी? ए हाडे हाड हाड. अरे देव्या, तू इकडं सकाळी सकाळी काय करतोस? आज कुठली चिंदगिरी करायला आलाय? हे बघ, माझ्याकडे वेळ नाही. जे काय बोलायचं आहे ना ते पटापट बोल आणि निघ. माझ्याकडे ब्युटी पार्लर वाली बाई येणार आहे, मला ॲब्रॉड करायचं आहे. तुला माहितीये, मेंढी केअर, पेंडी केअर, फेसल आणि नंतर ना केस पण थ्रेटनिंग करणार आहे मी. मग एवढं सगळं करायला माणसं कशा बोलवलीस? आपल्या रस्त्यावर आडवी झालीस आणि एखादा ट्रक गेला असता तर तसं पण झालं असतं. तू माझ्या मरणाच्याच गोष्टी कर. काय बोलायचं ना ते पटकन बोल, नाही तर निघ इकडनं. तोंड कालं कर, माझ्याकडे येल नाही आहे. तोंड कालं मी करतो, त्याच्या अगोदर तू तोंड कालं केलेस त्याचं काय ते बघ. हे काय आहे? पत्रिका. ती पत्रिका आहे ती मला पण माहिती आहे. तुझ्या लग्नाची पत्रिका आहे. माझ्याशिवाय लग्न करतेस तू? देव्या, बाय म्हणजे एवढी ऍक्टिंग? देव्या तुला कळलं? अगं न कळायला तर काय जीएसटीचं बिल आहे काय? तुझी पत्रिका आहे ती. सकाळपासून वाचून वाचून पाठ झाली माझी. आणि कोण आहे? अवधूत? कोण आहे अवधूत? तुला आता समजलंच आहे तर मग मला पण लपवण्यात काही इंटरेस्ट नाही, मी सांगून टाकते. आपल्या मागच्या वाडीमधला आहे ना तो जॅकी कोलवणकर, त्याच्या बरोबर माझं लगीन ठरलाय. ही जी काय आतल्यात कोंबडी गिल्ली आहेस ना ती पचव आता. आणि कोण? जॅकी कोलवणकर? ता डोंगरावरचा झिंग्या कोलवणकराचा पोरगा? बरोबर. त्याचं पालण्यातलं नाव अवधूत? हा. ता जाऊ दे, तुला पोरगा कसा आहे माहितीये काय? हा माहितीये. काय तुला काय नाही माहितीये? पावसाळ्यात इस्त्री मारून चड्ड्या वालवतो तो, माहितीये? आणि ती पण नाही वाढली ना तर चड्डीशी चढवतो अंगावर आणि चुलीजवळ असा बसतो. 5 वेळा 97% भाजलाय. मग मोठी बर्निंग केस आहे गावातली. हे बघ देव्या, हा. तू किती पण काय पण सांग, पण माझं ठरलंय, मी त्याच्याबरोबर लगीन करणार आहे. माझ्या बापानं त्याच्या बापाला कमिटमेंट दिली आणि एकदा का माझ्या बापानं कमिटमेंट दिली की मग तर विसरतात. ता म्हातारा विसरतो वयाबरोबर. त्याची गॅरंटी संपत आली पण मस्ती नाही गेली अंगातली. हे बघ देव्या, तू एक वेळ मला आणि त्या जॅकीला काय बोलायचं तर बोल, पण माझ्या बापाला काय बोललास ना तर मग मी आणि तू आणि मी आहे मग. अगं आपलं ह्याच ठरलं आणि आपलं नाही ह्याच ठरलं होतं. मी तर जॅकी कुठून घुसला मध्येच? आणि तो घुसला मला सांगायचं तरी आपण बसून काहीतरी तोडगा काढला असता. नाही, तुझा तोडगा ना लय भारी असतो, लय वेळ जातो, अख्खा दिवस जातो. ही सांगायची वेळ आहे. तुला कळतंय तुझं लग्न ठरलंय, आता आपण भेटायचं कसं? अरे त्यात काय एवढं, लगीन करून काय मी लांब नाही जाणार आहे, इकडंच आहे माझं सासर. यायचं असं अदनमधनं वरचेवर. वरचेवर आलो तर खालच्या खाली गाडल मला तो असला रानटी प्राणी आहे. असू दे माझा जॅकी असल दिसायला रानटी, पण त्याचा फॅशन सेन्स एकदम भारी, एकदम प्रसादक सरांसारखं, एकदम कमाल. आणि मी काय धोत्रामध्ये इन घालून फिरतो की काय वाडीत? तसं नाही, म्हणजे तुला माहितीये जॅकीनं नवीन गॉगल घेतलाय, त्याची एक काच गोल आणि एक स्क्वेअर आहे. म्हणजे यांच्यासारखी? हा, एकदम फॅशनेबल. पण तो त्यांना शोभतो. त्या जॅकीने सगळं चावटपणाच्या नावाने केला नाही, माहितीये ना? सगळ्यांचे राऊंड स्क्वेअर मध्ये बघायची इच्छा झाली आहे त्याला. कुठला अशी चावटगिरी करतो, त्याच्यावर लग्न करणार तू? मानला तुझा हाच गुण नाही आवडत, म्हणजे तुला तर चांगुलपणा कुठं दिसत
करण्यासारखं, तुझ्या बरोबर लगीन करण्यासारखं, तुझ्या प्रेमात पडण्यासारखं आहे तरी काय तुझ्या? म्हणजे झालं कायच नाही माझ्या, कायच नाही. कायच नाही नाही आहे. म्हणजे एवढं सगळं तुझ्यासाठी केलं तर सगळं पाण्यात. जरा ह्या कवटीमध्ये काय असेल ना तर त्याला जरा ताण दे आणि आठव मी काय काय केलंय तुझ्यासाठी. काय केलंस मोठं? सांग ना काय केलंस? अगं तुझ्यासाठी मागल्या श्रावण महिन्यात मी कोंबडी चोरायला त्या चांदोरकरांच्या पोल्ट्री फार्म मध्ये गेलो होतो. कोंबडी चोरली आणि गाडग्यावरनं जाताना जो कोणी शॉक सुरू केला नाही, मी आणि कोंबडी दोघांची सर्किटच चालली आहेत माहितीये काय. 5 तास तिथं होतो असे, 5 तास चिकटून 5 तास कोण आलं नाही, कुणाला काळजीच नाही. तुझा बापूच जाताना दिसला, त्याला म्हटलं जरा वाचवा तर फोकणीचा फक्त कोंबडी घेऊन गेला आणि मी असंच राहिलो. पण तुला माहितीये त्या कोंबडीचं मटण कसलं भारी झालं होतं, एकदम मस्त मस्त. तुम्हाला मस्तच लागणार, तुम्हाला मस्तच लागणार. माझ्याशिवाय खाल्लं काय आठवण नाही काय नाही. असं कसं? अरे असं नाही, मटण खाल्ल्यावर हाडं उरली होती ती आता कुठं फेकायची असं जॅकीने मला विचारलं, मला तुझी आठवण आली होती. म्हणजे मी कुत्रा? नाही नाही, असं कसं कुत्रा नाही काय. आता इतकं सगळं खरं खरं तोंडावर बोलेन काय मी? म्हणजे काय ना, तू प्राणी प्रेमी आहेस. ती उरलेली हाडं आपली कुत्र्या मांजरांना टाकली असती म्हणून मला तुझी आठवण आली होती. आणि पूर्ण गावामध्ये तू माझा लाडका आहेस, सगळ्यात जवळचा आहेस, हे तुला माहितीये ना देव्या. जवळचं बोलून 10 वर्ष गंडवलंस तुम्हाला सांगू नको जवळचं आहे गंडवलं. तुला सांगते ना म्हणजे देव्या, तुला सांगते अख्ख्या गावामध्ये रात्री अपरात्री जर का मला अशी मदतीची गरज लागली ना तर मी कोणाला बोलवेन माहितीये? कोणाला? जॅकीला. बघितलंस? बाबा देव्याला, म्हणजे तुला बोलवन मी. अरे माझा विश्वास आहे तुझ्यावर, माझं सगळं आहे तुझ्यावर. हा तुझं सगळंच असणार, पण ऐन टायमाला तुला जॅकीच आठवतो मला माहिती आहे. अरे असं कसं? अरे जॅकीच्या आईवर मला काली जादू करायची होती तेव्हा 11 नखांचं कासव पाहिजे होतं, तेव्हा मी कोणाला सांगितलं होतं सांग मला? तुला सांगितलं होतं तेव्हा तू मलाच सांगणार, कारण रात्री 12 वाजता पुराच्या पाण्यात उतरायची खाज मला असणार आहे, दुसरी कोणाला असणार आहे. आणि गेलो तर गेलो, एकटा नाही गेलो, माझ्या भावाला पण घेऊन गेलो. तुझा भाव पण कसला डेअरिंग बाजू, डायरेक्ट असं मगरीच्या तोंडात गेलो कासव शोधायला. कसलं भारी. ता कासव शोधत नव्हता मगरीच्या तोंडीत, मगरीन गिल्ला नव्हता त्याला, आम्ही त्याला बाहेर काढत होतो. माहित नव्हतं. काय तुला माहिती आहे काय? 11 नखांचं कासव शोधण्याच्या नादात माझा भाव 7 बोटांचा माणूस म्हणून गावात फेमस झाला. 7 बोटांचं म्हणजे? 4 बोटा मगरीन नेला. अरे पण मग 6 राहतात ना. होय काय? मग 7 बोटांचा का म्हणतात त्याला? अरे होय, अरे होय, अरे 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 आठवलं. त्याच्या हाताला 11 बोटं होती. 11, त्याच्या हाताला 11 बोटं होती. हा ह्याचा तुला अजिबात कौतुक नसेल. हा ह्याचं कौतुक नसेल. तुला एवढं तरी आठवत आहे काय? आपण दोघं चहा प्यायचो मिळून. मी चहाचा कप असा हातात घ्यायचो, तू तुझ्या हातातलं बिस्किट आतमध्ये टाकायचीस, अर्ध तुझ्या घशात जायचं आणि अर्ध माझ्या पेल्यात असायचं. त्याला उचलण्यासाठी दुसरं बिस्किट बुडवायचीस, ते पण सगळं जायचं. तू जवळ चहाचा चिखलच करायचीस माझ्याबरोबर करताना. 10 वर्ष तुझ्याबरोबर होतो ग, 10 वर्ष. कधी आयुष्यात पातळ चहा प्यायलोच नाही. मी चहा खाल्लाय, मी चहा खाल्ला. वा 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 वा. जगातला पहिला माणूस आहे ज्याला चहा पिताना घास लागलाय. मी सोडणार नाही तुला. मी त्या जॅकीला जाऊन सांगणार तुझं आणि माझं लफड आहे म्हणून. बघ तू. नाही देव्या, असं नाही करायचं. जॅकीला नाही सांगायचं, माझी शपथ आहे, तुला शपथ आहे. ए खोटे शब्द, मी खोटे लय शब्द घेतल्यात. तुझ्या बापाच्या नावान 100 शब्द घेतल्यात, पण कुठे गेलाय तो? अजून खुट्टा मारून बसला इथं. माझ्या बापाबद्दल तुला आदरच नाही आहे. असल्या फालतू माणसाला मी आदर पण देणार नाही. ज्याला चावल्यावर डास पण रक्ताच्या उलट्या करतात ना, अशा माणसाला आदर कशाला द्यायचा आपण? फालतू कुठला. ठीक आहे, एवढा मोठा शानपणा दाखवतोय ना, मग जाऊन काय ते सांगता जॅक्याला. मी काय घाबरत नाही, माझा विश्वास आहे त्याच्यावर, त्याचा विश्वास आहे माझ्यावर, पण त्याचा तुझ्यावर विश्वास नाही, तो विश्वासच ठेवणार नाही तुझ्यावर. जा. मी काय थोबडं उचकटून जाणार नाही त्याच्या समोर. मी पुरावा घेऊन जाणार आहे तुझ्या माझ्या लफड्याचा. हट. पुरावा पण आहे? कसला पुरावा मला ना सांग ना.
पावसाळ्यात ज्या दलभद्री कविता पाठवल्या होत्यास ना मला, त्या जाऊन वाचणार आहे त्याच्या समोर. बघ तू. नाही नाही देवा माझ्या कविता मला दे. नाही, नाही, माझ्या नाही. कविता तुला ना माझ्या कविताचा आणि माझ्या जरा- प्रेमाचा अपमान करतोयस तू. तुला कसलाच आदर नाही आहे. आधी कविता ऐकून तर घे. आधी कविता ऐकून घे. अरे ह्या कविता ऐकून माझ्या भाच्याला हगवण लागली होती, माहिती आहे तुला? अशा दलभद्री कविता पाठवते रोमॅन्टिक म्हणून. हा? मोठा शानपणा करते. काय लिहिलंच आहे? मला माझ्या प्रेमाचे सर्व सूर्य तुझ्या अंगणात मावळायचेत. तू मोठी आकाशगंगा. एक पुढं वाच. गच्ची ओली नको करूस, मला पापड वाळवायचेत. ही कविता आहे? मग ऐक बघ. कोणतरी वाहन मारेल. तुझी तंगडी तोडून हातात दिली पाहिजे असल्या कविता पाठवतेस म्हणून. तुला ना माझं कौतुकच नाही आहे. तो ना जॅकी आहे, त्यालाच माझं कौतुक आहे. तुला माझ्यावर प्रेमच नव्हतं म्हणून मी त्याच्याबरोबर लग्न करायचं ठरवलं. म्हणजे तू ह्या कविता जॅकीला पण पाठवलेस? म्हणजे ते देव्या देव्या तू किती चांगला आहेस, पण तू ना मला कधी समजूनच घेतलंच नाही. म्हणजे बघ ना, जॅकी माझ्या बरोबर असताना पण मी तुझ्या बरोबर होते. एवढं मोठं धाडस मी केलं, त्याचं कायच कौतुक नाही. मला वाटलं होतं भरल्या डोळ्यांनी तू मला बिदा करशील. माझ्या लग्नामध्ये तू मांडव सजवशील, भांडे घासशील, कचरा काढशील, पण कसलं काय काय. बघ 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 बघ. अजून पण स्वतःच्या लग्नात माझ्या डोक्यावर मुंडावले नाही तर घमेलेली भांडीच बघतेस. तू मला नेहमी गडीच समजत आलीस तुझा. नाही, कारण तू मांजा आहेस देव्या. तू मांजा आहेस म्हणून मी तुला गडी म्हणून बघू शकते. पण नाही नाही, मला आता कळलंय तू माझ्यासाठी आता कुठलंच काम करणार नाही. मला कळलंय सगळं. नाही, पण आता 50 वेगवेगळ्या वाड्यांमध्ये जाऊन लग्नाच्या पत्रिका वाढायच्या, एवढं मोठं काम आहे. मी एकटीनं कसं करणार ना. खूप टेन्शन आलंय मला. मी ठरवलंय, पण तो देसायांचा तो संजय आहे ना, त्याला एकदा फोन करून बघते. कोण 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 कोण? देसायांचा संजय फ्रेंड आहे माझा. त्याला फोन नको लावू. का? त्याची नजर लय वाईट आहे. नाही, पण तो मला मदत करेल. मी नाही त्याला नाही, त्याला फोन नको लावू. त्याला फोन नको लावू. का? त्याला फोन नको लावू. मी वाटतो पत्रिका. देव्या बाई ना. देव्या देव्या तू किती चांगला आहेस. मला माहित होतं तू खूप चांगला आहेस. तू खरंच पत्रिका वाटशील? आता काय करू? तो संजय लय वाईट आहे. तो सगळं देवाणघेवाणीत लय हुशार आहे तो. काय 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 प्रॉब्लेम नाही.